तुम्हाला सांगतो आता मी दुपारी 1 वाजता अंघोळ केल्या कारण सकाळपासून काय कामं होते ते मी करत होतो आणि आत्ता महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो की आज संध्याकाळी माझं 6:30 वाजता कोल्हापुरात ऑडिशन आहे पिक्चरचं. मग त्यासाठी मला जायचं आहे आणि सगळं मी आवरले कारण केस पण धुतलेले. मला वाटलेलंच मला वेळ होणार कारण केस माझी लवकर वाळत नाहीत. अजून पण वाळायला नाहीत. तरी पण मला आता 2:30 वाजायला लागल्यात आणि मग मी सगळं आवरणार. तर जेवलो मी. गोळी पण खायची आहे कारण कालचं मला दुखायचं काही कमी आलेलं नाही. जरा जरा दुखायला लागली आता खायची आणि मग निघणार मी कारण बसनं जायचं मला. मी काही गाडी घेऊन जाणार नाही कारण मला पाऊस येऊ शकतो आहे त्यामुळं पुढे जायची अडचण होणार. तर फायनली आता मी बाहेर पडणार आणि ग्रामपंचायतमध्ये जरा ते हे कागद द्यायचे ते जाता देऊन जाणार. आता पाऊस थांबला आहे. सकाळपासून धो पाऊस पडाला. आत्ता थांबला आहे. मी बसनं जाणार त्यामुळे मला काही टेन्शन नाही. पण पाऊस पडा आमच्या इथे तुम्हाला सांगतो स्टँडवरती उभा राहता येत नाही कारण हा इथे स्टँड आहे आणि इथं हे गट्टर करायसाठी त्यांनी खोदले. आता गेले 2 दिवस झालं त्याच्यामुळे इकडं रोडलाच उभा राहावं लागते आणि एस टीला उभं राहायचं म्हणलं की एस टीची वाट बघायला लागते. तुम्हाला माहितीच आहे. बस आत्ता आल्या आणि आता जागा मिळते का बघूया. कसला माझं काय तुमचा होणार का गाडीच गेला ना व्हिडिओ नाही त्यांचा नाही करायला माझा गाडीच गेला सर. हां गाडीचं फक्त गाडी आत्ता आली असं म्हटलं. विषय काय झाला तुम्हाला सांगतो. मला जायचं आहे बरोबर 5:30पर्यंत तिथं पोचायचं. मग त्यामुळे मी आता पुढची सीट धरतो म्हणजे मला बरं पडेल. बरं मला वाटलं की दुपारच्या गाडीला जरा जास्त गर्दी असेल किंवा हे करायला लागेल तर मला अखंड गाडी मागं बघायला जायचं. अखंड गाडी रिकामी होती आणि आता बघूया कोण कोण येते आणि 2:15ला गाडी सुटणार असं म्हणाल्यात. मग तोपर्यंत काय मोबाईल घेऊन बसायलाच पाहिजे. तर तुम्हाला सांगतो बसमध्ये मी उतरले आणि मित्र येणार होता ना याला. मग जरासं अजून टायमिंग आहे बरंच. मला समजा आले की बाबा मी काय तिकडं डायरेक्ट जाऊ की इकडं माहुंजेत जाऊन तिकडं जाऊ कारण पाऊस आला तर नंतर प्रॉब्लेम येणार. मग आता पाऊस कमी आहे तोपर्यंत बघतो कुठंपर्यंत आला आहे तो. फोन एक लावला मामाला आमच्या. म्हटलं जर पाऊस आला आणि जर मी मोठी गाडी घेऊन जाऊ काय म्हणून. मग मला म्हटला बिंदास घेऊन जा म्हटला कारण मला माहिती नाही मी भिजत गेलो तर तिथं ऑडिशनचं टायमिंग पण पोचलं काय माहिती नाही. पण आता आहेत माझ्याकडं तसं 1 तास आहे. चालते फोन कर मला. तर फायनली मी इथं पोचलो आहे आणि हे रुद्रांश जे लिहिले ते इथं माझं ऑडिशन आहे आणि आता मला हे रेनकोड वगैरे काढायला पाहिजे आणि माझ्या अपॉइंटमेंट बरोबर किती आहे ते कोड वगैरे त्यांना सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर मग होईल माझं ऑडिशन. हे कोड कुठं ठेवू आत घेऊन जाऊ शकता काढून. हे फक्त काढा तुम्ही. हां. आपण स्टिक करूया तुम्हाला स्टिकर. आता चालेल. काढायचं चालतंय. आत घेऊन जा. हे हाच आहे ना 509. हो हो नाव तुमचं त्याच्यावरती आहे. वारसा एक महान राजाचा हे त्यांचं ऑडिशनचं हे आहे. स्क्रिप्ट मला आता मिळाल्या आणि ID साईज फोटो काहीतरी जमा करायचा आहे आपल्याला. हे इथेच ठेवून गेलेलं मी. ॲक्च्युली हे घेऊन जायला पाहिजे मला. फायनली इथं आतमध्ये अरेंजरिंग सीटा केलेल्या आणि फार मोठा आहे. इथं बसलो मस्तपैकी स्क्रिप्ट दिल्या आणि स्क्रिप्ट आता वाचणार त्याचे इन्स्ट्रक्शन बघणार काय काय माहिती आणि त्याच्यानंतर मग मला बोलवतील. तसं पण माझं 6 वाजताचं टायमिंग आहे. तर फायनली सांगतो आता इथं काही नंबर लागले धडधड तर एवढी वाढल्या मला कारण मला काहीच पाडता आलेलं नाही. फायनली 1 तास लागला मला ते डायलॉग पाठ करायला. त्याच्यानंतर मला थोड्याफार एक्सप्रेशन कळला नाही आणि गडबडीने थोडं घाबरल्यामुळे मी तसंच काय असेल ते ऑडिशन दिलं. पण त्यांनी मला एक व्हिडिओ क्लिप दाखवली की म्हणले तर असं असं ॲक्ट असतं असं असं करायचा कारण एकसारखे 4 वेगवेगळे देतात हे होते म्हणजे भाव बदलायचे होते. मग त्यांनी एकाच टेकमध्ये जे कोण ॲक्टर होते पहिले त्यांनी टोटल ते हे केलेलं म्हणजे ॲक्ट केलेला. ते बघून मला पण भारी वाटलं. मला पण काटा मारला अंगावर कारण तसे डायलॉग पण होते आणि भारी वाटलं. बघू एक्सपिरियन्स तर घेतला आहे आता. ह्याचं मला माहीत नाही सिलेक्शन नॉट सिलेक्शन किंवा क्राऊड सिलेक्शन काय पण होईल सांगता येत नाही. तर ठीक आहे चला. आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन इथं आपलं ऑडिशन झालं आहे रुद्रांश पिक्चरचं. मी मित्राला फोन केलेला तो जो मगाशी आपल्याला सोडून गेला होता. आता तो येणार आहे मला न्यायला. बघूया आता किती वेळ लागतो. आता 7 तर वाजल्यात कारण त्याला तिथनं यायला जवळपास 20 मिनटं लागतात आणि मला इथे अर्धा तास तर लागेल असं मला वाटतं. त्यामुळे मला आता पाऊस नाही तर बाहेरच थोडा वेळ थांबतो. नसेल तर मग आज जाऊन बसायला पाहिजे पाऊस आला तर. असं ते की व्ह्यूचा संबंध नाही काम महत्त्वाचं आहे. तर विषय काय तुम्हाला सांगतो मित्रांनो. पावसात आम्ही भिजलो रेनकोट अंगात आहे तरी पण भिजलो. कारण विषय काय झाला की ह्यो मित्र माझ्यासारख्या हातात कॅमेरा घेऊन हे व्हिडिओ करायला म्हणजे व्लॉग करायला जसं मी व्हिडिओ टाकते. मग ह्याला बघून मी बाहेर आलो. मग ह्याला म्हटलं की बाबा आपले सबस्क्रायबर किती बसू द्यात किंवा यूट्यूबला काय काय वाटते ते होऊ दे पण आपलं जे काम आहे आपण जे करायचं आहे ते करतच राहायला पाहिजे.
आणि त्याच्यामुळे मी याला सांगितलं आणि हे दोघे इतर गणतीचे आहेत. आता ह्या व्हिडिओत मी ह्याच टाकणार आहे. मला जर यांनी सबस्क्राईब केलं तर कमेंट करतील. तर बघूया, माझं नाव सांगितलं त्यासनी, माझं आता ते करतीलच बघूया. आणि बघूया भेटलो यदा कदाचित बाबा इतर गंजीला गेलो. मानकापूरला मी जाते, आमच्या मावशी आहे तिथे, तुम्हाला माहिती आहे. आणि मलकार सध्या तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. तर चला, आता पावसात पण लई झालं. मोबाईल आपला 10,000चा आहे, त्याला लई भिजवाय नको. हॉलमध्ये आमचं ऑडिशन होतं. परत आलं म्हणजे पाणी प्यायसाठी, कारण मी बाहेर बोलत असलं का मित्रासोबत ते तिथं पावसात भिजतच. आणि गौरव माझा जो मित्र मला मगाशी सोडून गेला, तो अजून आलेला नाही. 9 वाजल्यात आणि आता आम्ही सगळा हॉल रिकाम झालं. म्हणजे ऑडिशन घेणारी सुद्धा इथनं गेल्या आता सगळीच्या सगळी. मग आता मी जाणार. आत्ता हे आलाय आणि आता मला व्हिडिओ करायला येणार पावसात, तर कमी आल्यामुळे मी आता रोडचं स्टोरी आलाय आणि मग सांगायला आलाय म्हणून. फायनली आता उठलोय आणि 10 वाजून उठलो, म्हणजे 11 वाजल्यात. आता आंघोळ केली आहे मी, केस फक्त धुतले ना, ते बोरचं पाणी आहे. 10 वरणार आणि मला कोल्हापुरात राहिलं. पाऊस कमी येतोपर्यंत जाऊन येतो. पाऊस नाही म्हणून मी इकडं करायलोय, नाहीतर इथं पावसानं काही मला कुठंच मोबाईलच काढून दिला नाही बाहेर. आता आलो इथे कोल्हापुरात, काम होतं किरकोळ म्हणून. सांगतो मामा मला सोडा आले आणि पाऊस आला म्हणून कळंब्याची इथं मी थांबलेलो. एक बस आली, बसमधनं आता मला सोडायला लागल्या. मी इथं आलो आहे आणि आता एस टीची वाट बघा. जी गेली ती मरगुड होती, त्यामुळे मला गारगोडीला जायचं. त्यामुळे मला डायरेक्ट गारगोडी बस पकडायला पाहिजे. फायनली संध्याकाळी आता बरोबर 5:30 पावणे 6 वाजल्यात आणि आता पोचले. कारण एस टी स्टँडवर बघितले, बघायला मला काय बस मिळालं नाही. शेवटी रिक्षानं आलो. आणि आता महत्त्वाचं काय, पाऊस एक सगळा पडाला आहे, वड्याला पण पाणी भरपूर आले. आणि नदी तर मी येताना बघितलं, कुराची नदी पूर्ण भरली आहे. त्यामुळे जरा आता समाधान, कारण पाऊस नव्हता म्हणत होते सगळे. आता पाऊस कंटिन्यू यायला लागला आहे, त्यामुळे भारी वाटतं. पूर्ण पडाला पावसाचा आनंद असं म्हणता येणार नाही, कारण पाऊस चालू झाला आहे सगळा. मी म्हणाले गल्लीत आमच्या एवढं पाणी का, तरी पाणी बघा रस्त्याला. तर विषय काय तुम्हाला सांगते, हे इथं गट्टर करायला आहात आणि सगळं गट्टरचं पाणी सगळे तुंबले, त्याच्यामुळे एवढं पाणी. मी म्हटलं काय विषय. पाऊस बघा, धुमडा पडाला पाऊस. रस्त्यातनं गटर आहे, गटरातनं रस्ता काय समजला, एवढा पाऊस लागलाय. गावातनं बांधणी फिरायला आज दिवसभर. ॲक्च्युली दिवसभर नाही, मी आता कोल्हापूरला आल्यानंतर फिरायला लागले. त्यावर सगळं पाणी, अण्णांच्या इकडं सगळं आत गेले पाणी. एवढं सगळं पाणी रस्त्याचं सगळं आमच्या गल्लीत आहे. गल्लीतनं डायरेक्ट इकडं पाणी आले, ह्या गल्लीनं इकडं पाड्यानं डायरेक्ट पाणी. कुठं जायचं पाण्यानं, असला पाट आहे एवढी. देवळात पाणी भरली, हे पाणी जायला वावच नाही आहे.